लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण खुश. आजची मोठी अपडेट. डायरेक्ट खात्यात पैसे जमा होणार. लाडक्या बहिणीला शिलाई मशीन मिळणार. लाडक्या बहिणीला स्कूटी मिळणार. लाडक्या बहिणीला आटा चक्की मिळणार. तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळणार. तसेच 3 गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार. आता आपण सर्व अपडेट पाहूया. कोणत्या योजना खऱ्या आहेत, कोणत्या योजना खोट्या आहेत किंवा खरंच तुम्हाला हे सर्व मिळणार आहे का? तसेच तुम्हाला स्कूटीसाठी 70,000 रुपये मिळणार आहेत का? याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर करणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना आता 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. 8वा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 मिळणार की 2100 मिळणार? कधी मिळणार? कोणत्या दिवशी मिळणार? किती तारखेला मिळणार? किती वाजता मिळणार? सर्व अपडेट आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तसेच लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे कधी मिळणार? 3 मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार? संपूर्ण अपडेट आजच्या एका व्हिडिओमध्ये. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर नक्की लाडक्या बहिणींना काय मिळणार आहे, काय मिळणार नाही याविषयी आपण संपूर्ण अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. या ठिकाणी बघा, बरेच दिवस झाले ही न्यूज व्हायरल होत आहे की मोफत स्कूटी योजना, लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार आणि त्यासाठी 70,000 रुपयाची रोख रक्कम मिळणार, अशा प्रकारची न्यूज व्हायरल होत आहे. ठीक आहे, या न्यूज बाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व सत्यता जाणून घेणार आहोत. तसेच अजून एक न्यूज व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन मिळणार. शिलाई मशीन योजना सुरू केली आहे लाडक्या बहिणींसाठी, अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी न्यूज व्हायरल होत आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी सूचना आहे, सर्व लाडक्या बहिणींच्यासाठी सूचना आहे. तर सर्वांनी ही सूचना आता व्यवस्थित ऐका आणि लक्षामध्ये ठेवा. तर बघा, तुम्हाला फ्री स्कूटी, त्यानंतर फ्री आटा चक्की, त्यानंतर फ्री शिलाई मशीन, अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाडक्या बहिणीला लाभ दिला जात नाही. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. अशा प्रकारची कोणतीही योजना नाहीये. स्कूटीची योजना नाहीये. शिलाई मशीन मोफत लाडक्या बहिणींना मिळणार, लाडक्या बहिणींना त्यानंतर आटा चक्की मिळणार, अशा प्रकारची कोणतीही योजना नाहीये. ही सर्व महिलांनी लक्षामध्ये ठेवा. आता बघा, लाडक्या बहिणींना नक्की काय मिळतं याविषयी आपण आता अपडेट जाणून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणींना रोख रक्कम दर महिन्याला दिली जाते आणि ती रक्कमेचा जो आकडा आहे, तर तो आकडा असा आहे की बघा, दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महायुती सरकारच्या माध्यमातून जमा केले जातात. महिला व बालविकास विभागाच्या खात्याअंतर्गत हे पैसे तुम्हाला किंवा या योजनेचा लाभ महिलांना दिला जातो. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. ही बातमी एकदम खरी आहे, परंतु यावरती शासन निर्णय होणार आहे, त्यानंतरच तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. आता बघा, असा अंदाज वर्तवला जात आहे की लाडक्या बहिणींना जे 2100 रुपये आहे त्याबाबत निर्णय मार्च महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प सादर होणार आहे, बघा 3 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यावेळेस याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये दिले जाऊ शकतात. परंतु हा पूर्णपणे शासनाचा निर्णय असणार आहे. शासन निर्णय होणार आणि त्यानंतरच तुम्हाला 2100 रुपये मिळणार. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला मिळणारी जी रक्कम आहे ही 1500 रुपये आहे आता सध्या, आणि भविष्यामध्ये ही रक्कम 2100 होणार आहे. ठीक आहे, लाडक्या बहिणींना फक्त एवढाच लाभ मिळतो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. इतर कोणतेही लाभ दिला जात नाही लाडक्या बहिणींना, हे सुद्धा सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, त्यानंतर आता या ठिकाणी बघा, तुम्हाला जी रक्कम दिली जात आहे 1500 रुपये, याच्यामध्ये आता थेट डायरेक्टली 600 रुपयाची वाढ केली जाणार आहे आणि असे मिळून लाडक्या बहिणींना 2100 रुपये आता लवकरच दिले जाणार आहे. ठीक आहे, हे झालं स्कूटी बाबत, आटा चक्की बाबत. ठीक आहे, त्यानंतर शिलाई मशीन बाबत. आता या ठिकाणी तुम्ही थंबनेल मध्ये पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी बघा, घराच या ठिकाणी तुम्हाला घराचा फोटो दिसला असेल, त्यानंतर 3 गॅस सिलेंडरच्या या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसले होते. तर बघा, तुम्हाला आता घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे, परंतु हा लाभ ज्या महिला अटी पात्रतेमध्ये बसतील अशा महिलांनाच हे घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना सुरू आहे, ते तुम्हाला माहित आहे, त्याविषयी अपडेट सांगतो. त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर वर्षातून मोफत दिले जाणार आहे. ही बातमी सुद्धा एकदम खरी आहे, परंतु या दोन गोष्टी खऱ्या आहेत. ठीक आहे, परंतु हे पूर्णपणे अफवा आहे असं तुम्ही समजू शकता. अशा प्रकारची कोणतीही योजना नाहीये. ठीक आहे, आता आपण अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना किंवा या ठिकाणी बघा, जवळपास 20 लाख घरकुल या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. म्हणजे 20 लाख महिलांचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण होणार आहे, घर बांधायचं, या योजनेच्या माध्यमातून, घरकुल योजनेच्या माध्यमातून. ठीक आहे, त्यानंतर आता बघा लेटेस्ट अपडेट, आणि आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे की गॅस सिलेंडरचे पैसे कधी मिळणार. तर बघा, तुम्हाला 3 गॅस सिलेंडर वर्षातून फ्री मिळणार. ही योजना एकदम खरी आहे. ठीक आहे,
तर या योजनेचं नाव आहे अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत महिलांना म्हणजेच लाडक्या बहिणींना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, मोफत गॅस सिलेंडरचं वितरण या ठिकाणी आता होणार आहे. तर एक्झॅक्टली तुम्हाला हे पैसे कधी मिळणार आहेत, आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत आणि घरातील कुटुंबाच्या दैनंदिन खर्चात मदत करण्यासाठी अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना वर्षभरात 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर बघा, योजनेचा जो पहिला टप्पा होता तो यशस्वीरित्या पूर्ण झाला होता. म्हणजे पहिला ज्या गॅस सिलेंडरचं वाटप होतं ते यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे. कधी झालं होतं ते पण बघा. तर बघा, ऑक्टोबर महिन्यात पहिला मोफत गॅस सिलेंडर लाभार्थी महिलांना वितरित करण्यात आला होता. आता दुसऱ्या गॅस सिलेंडरचे वितरण लवकरच सुरू होईल. आता त्या संदर्भात नियोजन सुरू आहे, अशी या ठिकाणी सरकारने घोषणा केली आहे. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत एक गॅस सिलेंडर मोफत मिळालेला आहे. आता दुसरा गॅस सिलेंडर सुद्धा मोफत मिळणार आहे. तर आता बघा, ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे, तर बघा याच्या अटी आणि पात्रता काय आहेत ते आपण जाणून घेऊया. तर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवं. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थी असायला हवं. लाभार्थी महिला प्रधानमंत्री योजनेची भागीदार सुद्धा असाव्यात. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, तिसरी जी महत्वपूर्ण गोष्ट आहे, तुमच्या घरातील जे गॅस आहे किंवा गॅसचं जे कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असायला हवं. जर पुरुषाच्या नावावरती असेल तर लाभ मिळणार नाही. तुम्हाला जर पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावरती करायचं असेल, त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याविषयी अपडेट देऊया. ठीक आहे. त्यानंतर बघा, चौथी महत्वाची गोष्ट आहे, लाडकी बहीण योजनेची महिला लाभार्थी असावी. म्हणजे लाभार्थ्यांना देखील अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येतो. बघा, ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो. आता बघा, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हा सुद्धा भरपूर महिलांचा प्रश्न होता. तर आता बघा, त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत. तर बघा, केवायसी अपडेट ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आधार कार्ड आणि गॅस कनेक्शनचा पुरावा तुम्हाला लागणार आहे. आधार कार्ड, गॅस कनेक्शन संबंधित कागदपत्रे तुम्हाला सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे, गॅस एजन्सीशी संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जमा वगैरे करावी लागतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, ही योजना कशासाठी राबवली जात आहे, तर बघा, लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जात आहे. आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट पाहूया. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 7 हप्ते मिळालेले आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. विशेष म्हणजे या योजनेत रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याची मागणी केली जात आहे. आता याबाबत निर्णय मार्च महिन्यामधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अपेक्षित आहे. मार्च महिन्यामध्ये त्याविषयी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आणि महत्व. तर आता बघा, जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये 2.25 कोटी महिला या ठिकाणी लाभ घेतात. 2.40 कोटी महिला लाभ या ठिकाणी घेत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, या योजनेचा जो महत्वाचा मुद्दा आहे किंवा पर्पज आहे, तर बघा, गरीब कुटुंबातील महिलांच्या दैनंदिन खर्चामध्ये यामुळे मदत होते. या रकमेचा वापर कुटुंबाच्या दैनंदिन खर्चात मदतीसाठी होतो. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, महत्वाची गोष्ट, गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीचा भार कमी होणे. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीचा भार सुद्धा या ठिकाणी कमी होतो व महिलांना मदत दिली जाते सरकारच्या माध्यमातून. तर बघा, आता भविष्यातील योजना आणि अपेक्षा काय असणार आहे, तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जी अपेक्षा आहे ती आहे लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणे. 1500 ऐवजी ती रक्कम 2100 रुपये करण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, अन्नपूर्णा योजनेतील आता सिलेंडरचे वितरण बघा, एक सिलेंडरचं वितरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि आता उर्वरित 2 सिलेंडरचे सुद्धा वितरण लवकरच होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, तिसरी गोष्ट, योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. अधिक महिलांपर्यंत या योजनेचा प्रभाव पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर डिजिटल पेमेंट, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, अशा प्रकारे सर्व प्रयत्न आता सुरू आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता महत्वाचे मुद्दे, तर बघा, लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, यामध्ये बघा, कागदपत्रे अद्ययावत ठेवा. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, गॅस कनेक्शन व इतर कागदपत्रे तुम्हाला अद्ययावत ठेवायचे आहेत. त्यानंतर केवायसी वगैरे बँकेची तुम्हाला लाडकी बहिणींचा 8वा हप्ता येण्यासाठी तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवायचं आहे. बँकेची केवायसी पूर्ण नसेल ती सुद्धा पूर्ण करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये पडताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच बघा, गॅस कनेक्शन असेल किंवा आधार कार्ड असेल, ही सर्व फॉर्म भरताना माहिती तुम्ही व्यवस्थित भरायची आहे, कोणतीही मिस्टेक करायची नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता
महिलांच्या खात्यामध्ये कधी येणार आहे? आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, भरपूर महिलांचा प्रश्न आहे की 8वा हप्ता कधी पडणार? तर आता लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे, आता ती अपडेट काय आहे? तर बघा, सर्व महिलांच्यासाठी सूचना. आता 8वा हप्ता वाटप करण्यासाठी 3500 कोटी रुपयाच्या चेकवरती सही केलेली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. तर बघा, 8वा जो हप्ता आहे तो तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. आता बघा, 24 तारखेपासून पैसे भेटायला सुरुवात होईल. 24 फेब्रुवारीला म्हणजे सोमवार येतो त्या दिवशी बँका चालू असणार आहेत. त्यानंतर 24 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत तुम्हाला सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात 8व्या हप्त्याचे जमा होऊन जातील आणि 8व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला 2100 नाही तर 1500 मिळणार आहेत. 2100 बाबत निर्णय मार्च महिन्यामध्ये होणार आहे.